श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. आजचा हा स्वामी संदेश स्वामींनी तुमच्यासाठी पाठविला आहे. स्वामी 10 मिनिटात तुम्हाला गोड बातमी पाठवणार आहे. त्यामुळे तुम्ही खूप जास्त आनंदी होणार आहात. त्यामुळे हा स्वामी संदेशाकडे दुर्लक्ष न करता संपूर्ण ऐका आणि तुमच्या जवळच्या व्यक्तींना पण हा स्वामी संदेश नक्की पाठवा. जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर आताच आपल्या स्वामी भक्त या चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करा. त्याने तुम्ही आपल्या स्वामी भक्त परिवाराचा एक सदस्य बनाल. आणि त्यासोबत हा स्वामी संदेश तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच याला लाईक करून खाली कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. स्वामी म्हणतात, प्रत्येक समस्या काही ना काही उपाय घेऊन येत असते. तर त्यात काही उपाय मिळत नसेल तर ती समस्याच नाही. प्रकाश आला की अंधार निघून जातो, हवा आली की उष्णता निघून जाते. त्याचप्रमाणे चांगले विचार आले की वाईट विचार आपोआपच निघून जातात. जिथे सर्व आशा संपतात, नशीब साथ सोडते, सर्व रस्ते बंद होतात, सर्वत्र अंधार दिसू लागतो, मग तेव्हा स्वामी नामाचा खेळ सुरू होतो. स्वामी दरबार सुरू होते. स्वामींची अद्भुत लीला सुरू होते. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. एखाद्या नास्तिकाला विचारले की हे जग कोणी निर्माण केले तर तो काय सांगेल, तर 5 भौतिक तत्वापासूनच याची उत्पत्ती झाली आहे. पण ही तत्वे कोणी निर्माण केली त्यावर तो सांगेल ते मात्र काही कळत नाही. पण जे कळत नाही त्याला सुद्धा कोणीतरी असलाच पाहिजे. म्हणून देव नाही हे कोणालाही म्हणता येणार नाही. तडजोड हेच जीवनाचे श्रेष्ठ मूल्य आहे. तडजोड करीत मार्गक्रमण करणारा माणूसच जीवनात सुखी व यशस्वी होऊ शकतो. म्हणून जीवनाला सुखदुःखांचा तडा न जाता सुखाची जोड होणे म्हणजेच तडजोड होय. तोडमोड करायला अक्कल लागत नाही, परंतु तडजोड करायला मात्र शहाणपणा लागतो. घेण्यासारखी कोणती गोष्ट असेल तर ती आहे ज्ञान. देण्यासारखी कोणती गोष्ट असेल तर ती आहे दान. बोलण्यासारखी कोणती गोष्ट असेल तर ती आहे सत्य. करण्यासारखी कोणती गोष्ट असेल तर ती आहे दया. सोडण्यासारखी कोणती गोष्ट असेल तर ती आहे अहंकार. जसे नदी पूर्वेला वाहिली काय किंवा पश्चिमेला वाहिली काय, ती शेवटी सागरालाच मिळते. तसे कोणी मला भक्तीत पाहतो, कोणी नामस्मरणात पाहतो, कोणी ध्यानात पाहतो, तर कोणी त्यांच्या कर्मात पाहतो. या सर्व लोकांचे मार्ग जरी भिन्न असले तरी ते शेवटी माझ्या दत्तमय अशा सागरालाच येऊन मिळतात. जोपर्यंत परक्याने दिलेले दुःख भगवंतानेच दिलेले दुःख वाटत नाही तोपर्यंत आपण भगवंताचे झालो नाही. संकट देवाने आणले तर ती सोसण्याची शक्तीही तोच देतो. समर्थांचे होऊन असे भ्यावे का? नामाची काळजी घ्या, म्हणजे काळजी करायची वेळच येणार नाही. स्वामी सांगतात, आयुष्यात एक गोष्ट कायम लक्षात ठेवा. ओळख सगळ्यांशी ठेवा, मात्र विश्वास फक्त स्वतःवर आणि स्वामींवर ठेवा. स्वामी सांगतात, जी व्यक्ती थोड्या गोष्टींमध्येही आनंदी असते त्या व्यक्तीकडे सर्वात जास्त आनंद असतो. म्हणून तुमच्याकडे जे आहे त्यात आनंदी व समाधानी राहा. स्वामी सांगतात, आरसा खूप नाजूक असतो पण खरे चेहरे दाखवायला कधीही घाबरत नाही. स्वामी म्हणजे फुलांची पाकळी, अध्यात्माला जोडून ठेवणारी साखळी. अशक्य शक्य करतील स्वामी, संकटात पडण्याआधीच तारतील स्वामी. स्वामी साऱ्या ब्रह्मांडाची माऊली, शेवटपर्यंत ठेवते आपल्या भक्तांवर सुखाची सावली. आपलं सुख कशात आहे हे शोधा आणि ते वाढवा, कारण समर्थ सांगून गेलेत, जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारी मना तू शोधून पाहे. मी तुला आज एक सांगतो, मला शोधण्याचा प्रयत्न करू नकोस. मी तुझ्या अंतःकरणात आहे. मला मनापासून हाक मार, मी तुझ्या समोर येईन. चुकीची संगत त्या कोळशासारखी आहे, जो गरम असला तर हात भाजवतो आणि थंड असला तर हात काळा करतो. श्री स्वामी समर्थ मनाला खूप मोठा आधार मिळणारा मंत्र. स्वामी या शब्दात दडलेले आईचं प्रेम, आपुलकी, जिव्हाळ्याचा ओला स्पर्श, अगदी मांडीवर डोके ठेवून डोक्यावर मायेचा हात फिरवणारे स्वामी. स्वामी खरंच हे अनुभवले की जाणवते की स्वामी प्रत्येक क्षण
आपल्या सोबत आहे. फक्त अंतःकरणाने त्यांना आपण मारलेली हाक, त्यांच्या कृपेने आपला झालेला उद्धार जेव्हा सतत आपण त्यांचे नामस्मरण करतो, सतत त्यांच्याशी संवाद साधतो, त्यावेळी त्यांनी आपला हात त्यांच्या हातात धरला असतो. आपण त्यांचा हात धरण्यापेक्षा त्यांनी आपला हात धरणे म्हणजे आपला उद्धार होय. स्वामींनी जे योग्य वाटते तेच ते आपल्याला देतात. विश्वास ठेवा, केलेली सेवा स्वामी व्याजासह परत करतात. त्यांना आवडते ती निर्मळ मनाची भक्ती. कधी कोणाचा हेवा नको, कोणाची निंदा नको. आपल्या पदरी जे आहे त्यात समाधान वाटणे, या गोष्टीमुळे आपण स्वामींच्या खूप जवळ राहतो. स्वामींना जे दिसते ते आपल्याला दिसत नाही. वेळ आली की समजते स्वामींची लीला अगाध आहे. अपेक्षाही स्वामींपासून ठेवा, लोकांपासून नाही. अडचणीत असाल तर स्वामी तारतील, एकटे असाल तर सांभाळतील, मार्ग सापडत नसेल तर दाखवतील, रडत असाल तर अश्रू पुसतील. फक्त स्वामींवरती श्रद्धा ठेवा, सेवा करा. स्वामी तुमच्यासाठी सगळं करतील. स्वामी म्हणतात, काही पुण्य असेही करायचे असतात की ज्याचा साक्षीदार देवाशिवाय कोणीच नसावा. जी गोष्ट आपली कधीच नव्हतीच त्या गोष्टीचा जास्त विचार करायचा नाही. सापडलं होतं, परत हरवलं म्हणून तिथल्या तिथले विषय सोडून द्यायचा. स्वामी सांगतात, वेळ कोणाचीही सारखी नसते. रडावं तर त्यांना पण लागतं ज्यांनी दुसऱ्यांच्या मजबुरीचा फायदा घेऊन त्यांना रडवलेलं असतं. फुलांची किंमत सुगंधाने आणि माणसाची किंमत माणुसकीने सिद्ध होते. बाकी सुंदरता आणि पैसा फार दूरवर साथ देत नाही. स्वामी सांगतात, आपल्यासोबत दुसऱ्यांचंही चांगलं व्हावं असं ज्या व्यक्तीला वाटतं त्या व्यक्तीला जीवनात काहीच कमी पडत नाही. जीवनात चांगल्या वाईट अनुभवाची शिदोरी कायम सोबत असली की पुढचे पाऊल चुकत नाही. स्वामी सांगतात, जीवनात पुढे जायला उशीर झाला म्हणजे हारलास असं नाही, तर उशीर झाल्याने वेग दुप्पट होतो. जगात सर्वात मोठी संपत्ती बुद्धी, सर्वात चांगला हत्यार धैर्य, सर्वात चांगली सुरक्षा विश्वास, सर्वात चांगले औषध हसू आणि आश्चर्य म्हणजे हे सर्व विनामूल्य आहे. टेन्शन घ्यायचं नाही, कोणाचं वाईट करायचं नाही. फक्त स्वतःशी प्रामाणिक राहून आयुष्य बिंदास जगायचं. स्वामींचे नाम तल्लीनतेने, आत्मीयतेने, एका चालीमध्ये व मनाला गोडी लागेल असे म्हणावे. स्वामींच्या नित्य नामस्मरणाने मनात सकारात्मक विचार येतात, चित्त शुद्ध होते, मन शांत होते, आपल्याला उत्तम यश मिळते, कर्ज व आर्थिक अडचणी कमी होतात, आपल्या मागील संकटे व गुप्त शत्रू कमी होऊन भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, या उक्तीप्रमाणे स्वामी महाराज सदैव आपल्या पाठीशी उभे राहतात. फक्त आपली स्वामींवर श्रद्धा हवी. स्वामी सांगतात, आयुष्यात प्रत्येक व्यक्ती मोलाची आहे. फक्त त्या व्यक्तीची किंमत वेळ आल्यावरच कळते. विसरणे सोपे असते, पण आठवण आल्यावर जो त्रास होतो त्याला सामोरे जाणे खूप अवघड असते. गेलेल्या क्षणासाठी झुरत बसण्यापेक्षा समोर असलेले आयुष्य भरभरून व आनंदाने जगावे. ज्या व्यक्तीचं मन सुंदर असतं, ज्याच्या विचारात माणुसकीचा दरवळ असतो, वागण्यातून भरभरून चांगलेपणा झिरपतो आणि ज्याच्या शब्दाशब्दात आपुलकीचा झरा खळखळता असतो, अशा व्यक्तीस देव स्वतः शोधित येतो. परिस्थिती कितीही फाटकी असली तरी चालेल, आयुष्य मात्र फुलासारखे हसत खेळत अन राजासारखे थाटात जगा. एखाद्या श्रीमंताला विचार आला पाहिजे की आपण यापेक्षा गरीब तर नाही ना. स्वामींचा आशीर्वाद मिळतो ज्यांना, ते असतात सर्वात श्रीमंत. त्या भक्तांच्या आयुष्यात कधी होत नाही सुख समृद्धीचा अंत. खिशात जेव्हा भोग पडते ना, तेव्हा सर्वात आधी नाण्यापेक्षा नाती गळून पडतात. मी चुकत असेल तर मला सुधार, मी हरवलो असेल तर मला मार्गदर्शन कर, मी हार मानली असेल तर मला पुढे जायला शिकव स्वामी. लक्षात असू द्या, आयुष्यात खेळ कोणताही खेळा, पण खेळताना
समोरच्या व्यक्तीच्या वयाचा आणि बोलताना त्याच्या भावनाचा विचार करून खेळा. कारण दिवस जरी 24 तासाने बदलत असला तरी वेळ मात्र सेकंदाने बदलत असते. अंधारात स्वतःची सावली देखील साथ सोडते. म्हणून आयुष्याच्या वाटेवर एकटं चालण्याची हिंमत ठेवा. स्वामी म्हणतात, काही व्यक्तींसाठी आपण काही काळापुरतंच खास असतो. नात्यांची माळ जेव्हा तुटते ती पुन्हा ओवायला घेतली तर माळ छोटी होते. कारण भावनेचे काही मोती निसटून गेलेले असतात. स्वतःच्या स्वप्नांसाठी स्वतः झटायचं असतं. कारण या जगात मदत करणारे काही वेळेनंतर उपकाराची भाषा बोलू लागतात. संघर्षाचा काळ कितीही कठीण असला तरी सोबत निस्वार्थ मार्गदर्शन देणारे कोणी असेल तर मार्ग नक्कीच सापडतो. नामाने काय होणार आहे असे मनात देखील आणू नका. नामात किती शक्ती आहे याचा अनुभव नाम घेऊन पहा. ज्याला नामाची गोडी लागेल, श्री स्वामी समर्थ महाराज आपल्या भक्तांसाठी नक्कीच धावून येतील. अशक्यही शक्य करतील स्वामी. माणसाच्या आयुष्यात दररोज संघर्ष असतो, पण जीवन जगत असताना त्याला स्वामींची साथ असली की तो संघर्षाचा प्रवास सुखकर होतो. घाबरू नकोस. तुझे प्रयत्न प्रामाणिक, मार्ग सुयोग्य आणि कर्म स्वच्छ असतील तर तुझे वाईट कधीच होणार नाही. आपलेपणा फक्त दाखवण्यासाठी नसतो, तर वेळ प्रसंगी सोबत राहून सिद्ध करावा लागतो. लवकर जाग येणे हे कधीही फायद्याचे असते. मग ती झोपेतून असो, अहंकारातून असो, अज्ञानातून असो किंवा गैरसमजातून असो. सांगायचं काहीच नाही, मागायचं पण काहीच नाही. जे द्यायचे ते स्वामी आम्हाला नक्कीच देतील. स्वामी तुमच्या कृपेने मिळू दे आयुष्याचा मार्ग. तुमच्या चरणाशीच स्वामी भक्तांना सापडतो स्वर्ग. शरीरावरची अनेक औषधे मेडिकलमध्ये मिळतात, पण मनाचा इलाज मात्र मंदिर आणि देवदर्शनानेच होतो. दुःख दाराशी आलं तेव्हा मी हसून स्वागत केलं, पण समोर स्वामींना पाहून ते दारातूनच परतलं. मन भक्तिभावाने भरून जावं, मुखात स्वामी नाम असावं. जिथे माझं मस्तक झुकेल तिथे माझ्या स्वामींचं स्थान असावं. तुम्हाला स्वतःला कळत नाही इतके तुमच्या मनात काय आहे ते मला कळते. नामस्मरण करताना तुम्ही मला पाहत नसाल, पण मी तुम्हाला पाहतो. कारण मी तुमच्या हृदयातच आहे. तुम्ही नाम घेता म्हणून मी तुमच्या मागे पुढे चालतो. माणसाचे अनुभव आणि कर्म हे दोन गुरु असतात. कर्म लढायला शिकवतात आणि अनुभव जिंकायला शिकवतात. कोणाला दुःख देऊन मिळवलेले आनंद कधी सुख देऊन जात नाही, पण कोणाला आनंद मिळवावा म्हणून स्वीकारलेले दुःख नेहमी सुख देऊन जाते. बिकट आहे आयुष्याची वाट, या वाटेवर सदैव लाभावी मला स्वामींची साथ. प्रत्येक नवी सकाळ ही पुनर्जन्म असते. त्यामुळे काल काय झालं हे विसरून नवीन सुरुवात करा. आजचा दिवस अधिक सुंदर बनवा. विचारांनी माणूस बदलतो आणि विचार शब्दांनी व्यक्त होतात. शब्दामध्ये अशी शक्ती आहे. जगासमोर कितीही देखावा केला तरी कर्म हे कर्म असतात. आज ना उद्या ते भोगावेच लागतात. नित्यमनी माझ्या तुझाच ध्यास असावा. स्वामी तुझ्या कारणे माझा प्रत्येक श्वास असावा. तुझ्या पायरीशी मिळावा स्वामी मज विसावा. मस्तकी माझ्या सतत हात तुझाच असावा. मी निघालो सुखाच्या शोधात. वाटेत उभं असलेलं दुःख म्हणालं, मला सोबत घेतल्याशिवाय तुला सुखाचा पत्ता मिळणार नाही. डोळ्यातले पाने पुसतील स्वामी, ओठावरती हास्य देतील स्वामी. श्रद्धा ठेव त्यांच्यावर मनापासून, सदैव तुझे रक्षण करतील स्वामी. कधी कधी कारण नसताना काही वेळ असा त्रास होतो की देव परीक्षा घेतोय का शिक्षा देतोय तेच कळत नाही. 4 दिवस वाईट आले म्हणून खचून जाऊ नका, कारण या वाईट दिवसामध्ये तुमचे चांगले दिवस लपलेले असतात. प्रयत्न यशस्वी होतील, कदाचित नाही होणार, पण प्रत्येक यशाचे कारण प्रयत्न करणे ही एकमेव गोष्ट आहे. ज्या दिवशी आपण आपले विचार मोठे करायला सुरुवात करू त्याच दिवसापासून मोठे मोठे लोक आपला विचार करायला सुरुवात करतील. कल्पना सुंदर असते, पण त्यासोबत
जगू शकत नाही आणि वास्तविकता कडवी असते पण त्याला सोडू शकत नाही. स्वतःच्या आनंदासाठी स्वतःशीच लढण्यापेक्षा काही मिनिटं का होईना स्वतःसाठी जगणं सुरू करायला हवं. माणूस कसा पण दिसायला असो पण त्याचं मन चांगलं असायला पाहिजे. त्याच्याकडे पैसा असो किंवा नसो पण त्या माणसाकडे माणुसकी असली पाहिजे. जीवनात अनंत अडचणी असतात पण ओठावर हास्य ठेवा, कारण कोणत्याही परिस्थितीत जगायचं तर असतंच. मग हसत हसत जगण्यात काय नुकसान आहे. नशिबाची चाकरी करण्यापेक्षा कर्तृत्वाला आपल्या हाताखाली बाळगावं. आयुष्यात जास्त सुंदर वाटतं. भविष्याचे चित्र काढण्यापेक्षा वर्तमानातलं चित्र पूर्ण करावं. आयुष्य जास्त सुंदर वाटतं. कायमचं मागण्या करण्यापेक्षा कधीतरी काहीतरी देऊन पाहावं. आयुष्य जास्त सुंदर वाटतं. आपल्याला कोण हवंय यापेक्षा आपण कोणाला हवे आहोत हे सुद्धा कधीतरी पाहावं. आयुष्य जास्त सुंदर वाटतं. आकाशातले तारे कधीच मोजून होत नाही. माणसाच्या गरजा कधीच संपत नाही. शक्य तेवढे तारे मोजून समाधानी राहावं. आयुष्य जास्त सुंदर वाटतं. आयुष्यात पुढे जायचे असेल तर धाडस अंगी असायला हवे. त्यासाठी वेगळे काही करायची गरज नाही. बेधडक आणि मनाप्रमाणे काम करा. धाडस वाढत जाते. देव प्रत्येक पक्षाच्या चोचीसाठी घास निर्माण करतो पण तो त्याच्या घरट्यात आणून देत नाही. जीवन एक परीक्षा आहे. यात बरेचसे लोक नापास होतात कारण ते इतरांची कॉपी करतात. प्रत्येकाच्या आयुष्याची प्रश्नपत्रिका वेगळी असते हे त्यांच्या लक्षात येत नाही. स्वतःला न पटणाऱ्या गोष्टी स्पष्टपणे नाकारायला शिका. जीवनात कधीच पश्चाताप करण्याची वेळ येणार नाही. स्वतःच्या मनावर इतका ताबा असायला हवा की परिस्थिती कितीही वाईट असली तरी नेहमी स्वतःबद्दल आणि इतरांबद्दल चांगलाच विचार करता आला पाहिजे. स्वतःच्या जीवनाचं कोडं दुसऱ्याच्या हातून चुकीचं सोडवून घेण्यापेक्षा स्वतः सोडवलं तर वेळ सुटेल आणि योग्य उत्तरही मिळतील. इच्छेतून हक्कात आणि हक्कातून शब्दात जी उमटते ती खात्री. स्मृतीतून कृतीत आणि कृतीतून समाधानात जी दिसते ती जाणीव. मनातून ओठावर आणि ओठावरून पुन्हा मनात जाते ती आठवण. आयुष्य नेहमीच नवीन संधी देत असते. त्याला सोप्या शब्दात आज असे म्हणतात. आणि शांत आणि स्थिर असेल तरच त्यात प्रतिबिंब दिसते. खळबळ असेल तर नाही. तसंच मन अस्थिर असेल तर मार्ग मिळत नाही. मन स्थिर आणि शांत ठेवा. यशाचा मार्ग नक्की दिसेल. व्यक्ती कितीही आपल्या बुद्धिमत्तेनुसार किंवा चातुर्याने जीवन जगत असला तरी नीतीने ठरवून दिलेले यश अपयश संकटे त्याला स्वीकारावीच लागतात. आयुष्यात तुटलेला विश्वास बोललेले शब्द आणि गेलेली वेळ कधीच परत येत नाही. जे आपल्याला हिशोबात बसत नाहीत त्यांच्या विचारात नाही करायचा. मग ती वस्तू असो वा माणसं. दिवसाची सुरुवात सकारात्मकतेने करा. दिवस प्रेमाने घालवा. दिवसाचा शेवट शांतीने करा. हाच देवापर्यंत पोहोचण्याचा मार्ग आहे. जर तुम्ही बरोबर आहात तर कधीच सिद्ध करण्याचा प्रयत्न करू नका. फक्त शांत राहा. वेळ स्वतः साक्ष देईल. एक क्षणात दृष्टिकोन बदलणं हे साधंसुद्धा स्थित्यंतर नाही. जगातील सर्वात अवघड गोष्ट म्हणजे विचार बदलणं. इतर गोष्टी केव्हाही बदलता येतात. आज आवडलेली गोष्ट उद्या फेकून देता येते. पण नवा विचार स्वीकारणं ही खूप मोठी घटना आहे आणि तो क्षण साजरा केलाच पाहिजे. स्वतःला असे तयार करा की तुमच्या विरोधकाला तुमचा पाय खेचण्याऐवजी तुमचा हात पकडून पुढे जाण्याची इच्छा निर्माण झाली पाहिजे. जर माणसाने शिक्षणाआधी संस्कार, व्यापाराआधी व्यवहार आणि देवाआधी आईवडिलांना समजून घेतले तर जीवनात कोणतीच अडचण येणार नाही. आपली सावली निर्माण करायची असेल तर ऊन झेलण्याची तयारी असावी लागते. चांगल्या गोष्टी त्यांना मिळतात जे वाट बघतात. अधिक चांगल्या गोष्टी त्यांना मिळतात जे प्रयत्न करतात. पण सर्वोत्तम गोष्टी त्यांना मिळतात जे आपल्या प्रयत्नावर अतूट विश्वास ठेवतात. आयुष्य अवघड आहे पण अशक्य नाही.
कधी ना कधी आपण इतरांसाठी एक आठवण बनून राहणार आहोत. ही आठवण चांगली असेल याचा प्रयत्न करूया. प्रगतीचा मार्ग चुकीच्या काट्याकुट्यातून जातो. जो या काट्याकुट्यांना भीतो त्याची प्रगती कधीच होत नाही. हिंमत ही मनगटात नसते. खरी हिंमत अंतःकरणातून निर्माण होते आणि नंतर मनगटात संचार करते. मन इतकं मोठं असू द्या की कोणीही तुमच्या शेजारी बसू शकेल आणि मान असा मिळवा की तुम्ही उभं राहिल्यावर कोणीही बसू शकणार नाही. जगा इतके की आयुष्य कमी पडेल, हसा इतके की आनंद कमी पडेल. काही मिळाले तर नशिबाचा खेळ आहे, पण प्रयत्न इतके करा की परमेश्वराला पण देणे भागच पडेल. कुणीही कसं दिसावं यापेक्षा कसं असावं याला महत्त्व आहे. ते शक्य नसेल तर जास्तीत जास्त कसं नसावं याला तरी नक्कीच महत्त्व आहे. कधीकधी जीवनात इतकं बेधुंद व्हावं लागतं, दुःखाचे काटे टोचतानाही खळखळून हसावं लागतं. जीवन यालाच म्हणायचं असतं. दुःख असूनही दाखवायचं नसतं, मात्र पाण्याने भरलेल्या डोळ्यांना पुसत आणखी हसायचं असतं. जगणं खूप सुंदर आहे, त्यावर हिरमसू नका. एक फूल उमललं नाही म्हणून रोपाला तुडवू नका. सगळं मनासारखं होतं असं नाही, पण मनासारखं झालेलं विसरू नका. सुटतो काही जणांचा हात नकळत, पण धरलेला हात सोडू नका. अनमोल जीवनात साथ तुझी हवी आहे. सोबतीला अखेरपर्यंत हात तुझा हवा आहे. आली गेली कितीही संकटे तरीही न डगमगणारा विश्वास फक्त तुझा हवा आहे. आयुष्य हे बुद्धिबळासारखे असते. तिथे नेहमीच आपल्याला पुढे चाल करता येत नाही. कधी परिस्थिती पाहून 2 पावलं मागेही टाकावी लागतात. जीवनात अनंत अडचणी असतात, पण ओठावर हास्य ठेवा, कारण कोणत्याही परिस्थितीत जगायचं तर असतंच. मग हसत हसत जगण्यात काय नुकसान आहे. सुख हे फुलासारखे असते. पाठलाग केला तर उडून जातं, बळजबरी केली तर मरून जातं. निरपेक्षपणे काम करत राहिले तर मनगटावर अलगद येऊन बसतं. जसे आहात तसेच राहा. कोणासाठी वाईट किंवा चांगलं होऊ नका. ज्याला तुम्ही पटलात तो तुम्हाला कधीच नाही सोडणार, आणि ज्याला तुम्ही नाही आवडला त्यांच्यासमोर जीव जरी ओवाळून टाकला तरी तो तुमचा नाही होणार. म्हणून लोकांचा विचार करत जाऊ नका, स्वतःचा पहिला विचार करा. संकट हे पाण्यासारखं असतं. ते तुम्हाला बुडवण्यासाठी नाही तर त्यात कसे पोहायचे ते शिकवण्यासाठी आलेले असतं. दिवा मातीचा आहे की सोन्याचा हे महत्त्वाचं नसून तो अंधारात प्रकाश किती देतो हे महत्त्वाचं आहे. त्याचप्रमाणे मित्र गरीब आहे की श्रीमंत आहे हे महत्त्वाचं नसून तो तुमच्या संकटात किती खंबीरपणे तुमच्या पाठीशी उभा राहतो हे महत्त्वाचं आहे. जेव्हा कधी हा विचार मनात येतो, सगळं संपलंय असं वाटतं, त्यावेळी सकारात्मक बना आणि एकच विचार डोळ्यांसमोर आणा, हीच वेळ नवी सुरुवात करण्याची. ज्या माणसाला विचारांची सोबत आहे त्याला कोणतंही अंतर लांब वाटत नाही. एकदा विचारांची साखळी सुरू झाली की त्या साखळीपेक्षा रस्ता कधीच लांब नसतो. समाधान ही एक प्रकारची संपत्तीच आहे. ज्याला ही संपत्ती सापडते तो समाधानी होतो. दुसऱ्याच्या वाटेतील हिसकावून खाणाऱ्या माणसाचे पोट कधीच भरत नाही आणि वाटून खाणारा व्यक्ती कधीच उपाशी मरत नाही. खरं बोलून मन दुखावलं तरी चालेल, पण खोटं बोलून आनंद देण्याचा प्रयत्न करू नका. आयुष्यातील काही गोष्टी कबड्डीच्या खेळाप्रमाणे असतात. तुम्ही यशाच्या रेषेला हात लावतात, लोक तुमचे पाय पकडायला सुरुवात करतात. जोपर्यंत तुम्ही सहन करता तोपर्यंत तुम्ही चांगले असतात. ज्या दिवशी तुम्ही प्रत्युत्तर देता त्या दिवशी तुम्ही वाईट झालेले असतात. मैत्री आणि नाती या गोष्टी अशा आहेत ज्यांना किमतीमध्ये मोजता येऊ शकत नाही, परंतु त्या हरवल्या की त्याची किंमत मात्र फार मोठी मोजावी लागते. आपण जसे वागतो, इतरांशी बोलतो, दान करतो तसेच आपल्याला परत मिळते. त्यामुळे नेहमी चांगले वागा. कधी कोणावर जबरदस्ती करू नका की त्याने तुमच्यासाठी वेळ काढावा. तर त्या व्यक्तीला खरंच तुमची काळजी असेल तर ती स्वतःहून तुमच्यासाठी वेळ काढेल. नेहमी तयारीत राहा.
हवामान आणि माणसं कधीही बदलतात. जर तुम्हाला वेगवान बनायचं असेल तर कासवाच्या गती नका होईना, पण रोज थोडी थोडी प्रगती करा. खूप ससे येतील आडवे, बस त्यांना हरवायची हिंमत ठेवा. विश्वास हा खोडकरसारखा असतो. तुम्ही केलेल्या प्रत्येक चुकीबरोबर तो कमी होत असतो. संकट टाळणं माणसाच्या हाती नसतं, पण संकटाचा सामना करणं त्याच्या हातात असतं. भरलेला किस्सा माणसाला दुनियेत दाखवतो, रिकामा किस्सा मात्र दुनियेतील माणसं दाखवतो. समुद्रात कितीही मोठे वादळ आले तरी आपण घाबरायचं नसतं. लाख रुपयातून 1 रुपया जरी कमी झाला तरी ते लाख रुपये होत नाही. तसेच तुम्ही आहात. मला लाख माणसं भेटतील, पण ते लाख माणसं तुमची जागा घेऊ शकत नाही. स्वतःच्या स्वार्थासाठी दुसऱ्याचा वापर कधीच करू नका. नेहमी उच्च ध्येय ठेवा व ते पूर्ण करण्यासाठी नेहमी प्रयत्नशील राहा. तुमचा आजचा संघर्ष तुमचे उद्याचे सामर्थ्य निर्माण करतो. त्यामुळे विचार बदला आणि तुमचे आयुष्यही बदलेल. तुमच्या स्वप्नांचे संवर्धन करा. तुमच्या आदर्शांना जोपासा. तुमच्या हृदयाला झंकृत करण्याचा संगतीचा आराधना करा. तुमच्या मनात आकार धारण करणाऱ्या सुंदरतेला, तुमच्या उत्तमोत्तम विचारांना सजवणाऱ्या प्रेममयतेला जपा, कारण त्याच्यातूनच सफाळ्या आनंददायक परिस्थिती उगम पावणार आहे. स्वर्गीय वातावरण अवतरणार आहे. जर तुम्ही त्यांच्याशी प्रामाणिक राहिलात तर शेवटी एखादे तुमचे विश्व आकारले येईल. इच्छा करणे म्हणजे मिळवणे, साध्य करण्याची महत्त्वाकांक्षा बाळगणे, प्रेरित होणे. आपल्या पशुतुल्य अधम इच्छाचा पूर्णहुतीपर्यंत पोहोचतील आणि आपल्या शुद्धतम आकांक्षा तडफडून जीव देतील का? हा ब्रह्मांडाचा नियम नाही. अशी स्थिती कधीच असू शकत नाही. मागा म्हणजे तुम्हाला मिळेल, हाच ब्रह्मांडाचा नियम आहे. उदास स्वप्न पहा आणि तुम्ही जशी स्वप्ने पाहाल तसेच तुम्ही बनाल. तुम्ही एके दिवशी काय बनणार आहात याचे स्वप्न गावी तुमचे स्वप्ने देत आहेत. शेवटी तुम्ही कोणता आकार धारणार करून या जगासमोर येणार आहात याची भविष्यवाणी करतात ते तुम्ही तुमच्या उराशी जपलेले आदर्श. जगातील कोणतेही महान सिद्धीही सुरुवातीला आणि काही काळापुरती एकच स्वप्नच होती. विशाल ओक वृक्षवदाच्या इवल्या बीज निद्रावस्थेत असतो. अंड्यात पक्षी आकार धारण करणाऱ्या प्रतीक्षेत असतो आणि एका आत्म्याच्या सर्वोच्च स्वप्नात एक दैवदूत जागा होत असतो. स्वप्न म्हणजे वास्तविकतेचे बीजे. आज तुमची परिस्थिती अनुकूल नसलेही, परंतु जर तुम्ही एखादा आदर्श निवडून त्याच्या प्राप्तीसाठी धडपड करू लागलात म्हणजे ती तशीच राहणार नाही. तुम्ही आंतरिक पातळीवर प्रवास सुरू केला म्हणजे बाह्य पातळीवर आहात तिथे स्थिर राहू शकत नाही. एका तरुणी आणि एक तरुण आहे. हे दोघेही गरीब आणि कष्टाने गांजलेले गेले आहे. त्यांना त्यांच्या कामाच्या कोंदट ठिकाणी स्वतःला दीर्घकाळ कोंडून घ्यावे लागत आहे. ती अशिक्षित आहे आणि कोणत्याही संस्कृत कलापासून वंचित आहे, परंतु ती दोघेही सदैव चांगल्या गोष्टींचे स्वप्ने पाहतात. ते सौंदर्याचा, बुद्धिमत्तेचा, भव्यतेचा विचार करीत असतात. आपले आदर्श आयुष्य कसे असावे याचे स्वप्न मनात रचतात. मानसिक पातळीवर ते स्वप्न जगतात. ती विशाल स्वातंत्र्याच्या आणि विस्तृत संधीच्या स्वप्नाने झपाटली गेली आहेत. हे स्वप्न त्यांना अस्वस्थ करून टाकते, त्यांना स्वस्थ बसू देत नाही. ती दोघेजण त्यांच्या हाताशी असलेला सगळा मोकळा वेळ आणि साधन, जरी ती फारच तंटपुंजी होती तरीही ती वापरून आपल्यातील सुप्त शक्तिस्थलांना आणि स्रोतांना जागे करण्याच्या कामाला लागतात. फार लवकरच त्यांच्या मनात असे बदल घडून येतात की आता ते काम करीत असलेली रोगट जागा त्यांना आवडायला समर्थ नव्हती. ती त्यांच्या या बदललेल्या मानसिकतेशी इतकी विसंगत होती की जणू अंगावरचे एखादे वस्त्र काढून ठेवावे इतक्या सहजतेने ती त्यांच्या आयुष्यातून बाद झाली. विस्तार पावणाऱ्या त्यांच्या आंतरशक्तीची जुळणाऱ्या संधीशी विकसित होत गेली आणि त्यांचे पूर्वीचे कष्टप्रद काम कायमचे सोडून दिले. काही वर्षानंतर हे दोघेजण आता पूर्णतः
परिपक्व झालेले प्रौढ बनलेले होते. त्यांना दोघांनाही आपापल्या अद्वितीय मार्गाने मनाच्या विशिष्ट परिबळावर सत्ता मिळवली आहे. आता त्यांचा प्रभाव जगभर पसरला आहे. त्यांच्या तोडीचे सामर्थ्य या जगात सापडणार नाही. त्यांनी आता आपल्या हातात विराट जबाबदाऱ्यांची सूत्रे सांभाळली आहे. ते बोलतात आणि लोकांचे जीवन बदलून जाते. जगातील स्त्री पुरुष त्यांच्या शब्दाला प्रमाण मानतात आणि आपल्या चारित्र्याला एक नवा आधार प्रदान करतात. ज्याप्रमाणे प्रकाशमान सूर्याभोवती असंख्य तारका आणि ग्रहगोल फिरत असतात, त्याचप्रमाणे आता ते असे स्थिर आणि तेजस्वी केंद्रबिंदू बनले आहे, ज्याच्या अवतीभोवती असंख्य जणांच्या नियती फिरत आहे. त्यांनी तरुणपणी पाहिलेली स्वप्ने खरे केले. ते त्यांच्या आदर्शाशी एकरूप झाले. आणि हे तरुण वाचका, तू देखील तुझी केवळ एक आदर्श इच्छा नव्हे तर उराशी जपलेले स्वप्ने खरे करशील. मग ते सुंदर असो वा नसो, किंवा या दोन्ही गुणांचे त्यात मिश्रण झालेले असो. कारण तू तुझ्या मनात ज्यावर गुपचूपपणे अत्यंत प्रेम केले आहे, त्या बाबीकडे तू नेहमीच ओढला जाशील. तुझ्या हातात तुझ्याच विचारांचे नेमके फळ असेल. तू जे कमावले आहेस ते आणि तितकेच तुला मिळेल. त्यापेक्षा थोडेही जास्त नाही आणि थोडेही कमी नाही. तुमची आजची परिस्थिती कशीही असो, तुम्ही आज कोणत्याही परिवेशात वातावरणात जगत असलात तरी तुम्ही तुमच्या विचारांच्या पद्धतीने तिथे राहाल. तिथून अनवल व्हाल किंवा उन्नती कराल. तुमचे स्वप्न, तुमचे आदर्श तुम्हाला तिथे नेतील. तुमच्यावर राज्य करणारी तुमच्या मनातील इच्छा अगदी क्षीण असतील तर तुम्ही तिच्या इतकेच मामुली बनाल. आणि तुमची महत्त्वाकांक्षा जितकी महान असेल तितकेच तुम्ही महान बनाल. सुंदर शब्दात सांगायचे म्हणजे, तुम्ही आज कारकुनी करीत असाल आणि सध्या हातात असलेल्या पेनच्या शाईने तुमची बोट बरबटलेली असतील, तरीही तुम्ही तुमच्या आदर्शाच्या वाटेत उभे आहेत असे वाटणाऱ्या एका बंद दाराबाहेर पडला आणि तुम्ही अचानक एका मोठ्या स्रोतउद्रासमोर उभे असाल. अजूनही तुमच्या हातात पेन असेल, तुमची बोटं अजूनही शाईने माखली गेली असतील आणि नंतर तिथे तुम्हाला तुमच्या प्रेरणाचा फेसाळा प्रपारात उफाळून आल्याचे दिसून येईल. तुम्ही अजूनही शेळ्या मेंढ्या हाकत असाल आणि गावावर तोंड उघडे टाकून फिरणारे तुमचे बावट ध्यान तुमच्या गावंढळपणाची ग्वाही देत असेल. तरीही तुम्ही भटकत भटकत एका आश्रमात जाऊन पोचलात आणि काही काळानंतर ते गुरु तुम्हाला म्हणतील, वत्सा, मला माहीत आहे ते सगळे ज्ञान मी तुला शिकवेल. आता तुला देण्यासारखे माझ्याजवळ काहीच नाही. आणि आता तुम्ही स्वतः तो गुरु बनून जाल. ते बनण्याचे स्वप्न तुम्ही शेळ्या मेंढ्या चारत असताना पाहिले असेल. आता तुमच्या हातात असलेली करवत आणि रंदा तुम्ही बाजूला ठेवाल आणि विश्वाच्या पूर्ण निर्मितीच्या कामाला लागाल. विचारशून्य, अज्ञानी आणि आळशी माणसालाच केवळ गोष्टींचे उघडपणे दिसणारे परिणामच दिसत असतात. प्रत्यक्ष त्या गोष्टी दिसत नसतात. असेच लोक नशिबी, सुदैव आणि योगायोगाच्या गप्पा मारतात. एखादा श्रीमंत होत गेला म्हणजे ते म्हणतात, किती नशीबवान आहे पहा. एखादा माणूस नावाजलेला विद्वान झालेला पाहून ते म्हणतात, त्यांना देवाने कशी साथ दिली बघा. एखाद्या संतामधील गुणधर्म आणि त्याचा इतरांवर पडणारा प्रभाव पाहून ते शेरा मारतात. प्रत्येक ठिकाणी नशीब त्यांच्या मदतीला धावून येते. या सगळ्या लोकांनी या स्थानापर्यंत पोचण्यासाठी किती प्रयत्न केलेत, किती अपयशांचा सामना केला आणि स्वच्छतेने कसा संघर्ष केला हे त्यांना दिसत नाही. त्यांना कराव्या लागणाऱ्या त्यागाचा या लोकांना थांगपत्ताही नसतो. त्यांनी तर न थकता किती परिश्रम केलेत हे त्यांना कळत नसते. त्यांना ओलांडणे अशक्य आहे असे वाटणाऱ्या अडथळ्यांना आपण दूर करूच आणि आपल्या हृदयातील स्वप्न साकार करूच या त्यांच्या दुर्दम्य आत्मविश्वासाचे, श्रद्धेचे त्यांना मानच नसते. त्यांना अपयशाचा काळोख, कष्टांची दुखवणारे हृदय त्यांना कळत नसते. त्यांना दिसतो तो फक्त प्रकाश आणि आनंद, आणि यालाच ते नशीब असे नाव देतात.
हे दृश्य साध्य करण्यासाठी या लोकांना करावा लागणारा कठोर परिश्रमाचा दीर्घ प्रवास त्यांना दिसत नाही. दिसते ते फक्त त्यांच्या हातातील यशाचे रसाळ फळ, ज्याला ते सुदैवचे नाव देतात. ही दीर्घ प्रक्रिया त्यांना कळत नसते. त्यांना फक्त फळ समजते आणि त्याला ते योगायोग मानतात. प्रत्येक मानवी क्षेत्रात प्रयत्न असतात आणि त्यांचे परिणाम असतात. तुमचे प्रयत्न किती बलशाली होते यावरून तुमच्या हातात परिणामाचे माप पडते. देणगी म्हणले जाणारे सामर्थ्य, भौतिक, बौद्धिक आणि आध्यात्मिक उपलब्धी, यश हे सगळे प्रयत्नाचे परिणाम असतात. पूर्णत्वाला पोचलेले विचार असतात, मिळवण्यात झालेल्या वस्तू असतात, साकार झालेले स्वप्न असतात. तुम्ही तुमच्या मनात जे स्वप्न जपले आहे, तुमच्या हृदयाच्या सिंहासनावर ज्या आदर्शाला विराजमान केले आहे, ते तुमचे जीवन घडविले आणि ते तुम्ही बनाल. प्रसन्नता तुम्ही तुमच्या चेहऱ्यावर आणली पाहिजे. आपण जितके जास्त स्थिरचित्त बनू तितकेच महान यश आपले असेल. आपला चांगला प्रभाव आणि सत्ता वाढीस लागेल. सुतज्ञाचा मूल्यमान दागिन्यांपैकी एक सुंदर आभूषण म्हणजे मनाची शांती. चिकाटीपूर्वक आणि दीर्घकाळ केलेल्या आत्मसंयमानाच्या प्रयत्नाच्या फलस्वरूप ती प्राप्त होत असते. तिथे अस्तित्व सुचवते की या माणसाचे अनुभव परिपक्व झालेले आहे आणि विचारांच्या कार्यपद्धती संबंधित नियमाच्या त्या विशेष ज्ञान आहे. आपण विचारमंथनातून उन्नत झालेला आहोत हे तथ्य आपण जितक्या प्रमाणात समजून घेतले असेल तितक्या प्रमाणात आपल्याला मन शांती प्राप्त होत असते. कारण असे ज्ञान प्राप्त होण्यासाठी हे गरजेचे आहे की इतर लोकही त्यांच्या विचारांचे परिणाम आहेत ही बाब आपण समजून घ्यायला हवी. आपण हे तथ्य चांगल्या प्रकारे समजून घेतले आणि सगळ्या गोष्टींमागे कार्यकरण भावाचा, कारण आणि परिणामाच्या नियमाचा आंतरिक संबंध आपल्याला स्पष्टपणे दिसून आला, म्हणजे आपली धुसफूस, चिडचिड, चिंता आणि काळजी करायचे थांबते आणि आपण शांत, प्रसन्न आणि स्थिरचित्त राहू लागतो. जे लोक स्वतःवर नियंत्रण ठेवायला शिकेल आहेत आणि त्यामुळे जे शांत अनुभव आहेत, त्यांना इतरांशी कसे जुळवून घ्यावे हे चांगलेच कळत असते आणि त्यांच्याबद्दलच्या हे लोकांची अशा शांत लोकांच्या आध्यात्मिक शक्तीसमोर नतमस्तक होतात. त्यांना वाटते की या शांत लोकांपासून आपल्याला काही शिकता येईल आणि त्यांच्यावर विसंबूत राहता येईल. आपण जितके जास्त स्थिरचित्त बनू तितकेच महान यश आपले असेल. आपला चांगला प्रभाव आणि सत्ता वाढीला लागेल. उदाहरण द्यायचे तर अगदी एखादा साधारण विक्रेता देखील चांगली विक्री करू शकतो आणि त्याची समृद्धी वाढवू शकतो. अर्थात त्यासाठी त्याने मोठे आत्मनियंत्रण ठेवायला हवे आणि मनाची शांती आणि मनमोल वृत्ती विकसित करायला हवी. कारण लोकांना नेहमीच असा माणूस आवडतो ज्याचे वागणे सुखद आणि स्थिर असते. शक्तिशाली आणि शांत लोकांना नेहमीच इतरांचे प्रेम आणि आदर लाभते. असे लोक वाळवंटातील शीतल छाया देणाऱ्या वृक्षासारखे किंवा वादळात हाती गेलेल्या आसरा देणाऱ्या अवचलित खडकासारखे असतात. एक स्थिरचित्त हृदय, मृदमधुर स्वभाव आणि सुंतलित जीवन कोणाला हवेसे वाटणार नाही. ज्यांनी ही देणगी लाभलेली असते त्यांच्यातील या दृष्टिकोनाने काहीच फरक पडत नाही की बाहेर पाऊस कोसळत आहे की स्वच्छ सूर्यप्रकाश पसरला आहे. कोणत्याही बदलांनी हे अस्वस्थ होत नाही, कारण हे नेहमीच शांत, स्थिरचित्त, प्रसन्न असतात. ही मनशांती, जिला आपण प्रसन्नता म्हणू, ती बहुमूल्य चारित्र्याचे संतुलित रूप असते, जो जीवनाला आलेला बहर असतो, आत्म्याला लागलेले मधुर फळ असते. ती शहाणपणा, सुसंज्ञा पुन्हा सारखीच मूल्यवान असते, जिची सोन्यापेक्षा अधिक कामना करायला हवी. होय, अगदी 100 नंबरी सोन्यापेक्षाही एका शांत, प्रसन्न जीवनाच्या तुलनेत पैशांच्या मागे धावणारी व्यक्ती किती तुच्छ वाटते. सत्याच्या महासागरात बहुडलेले लाटांच्या खळखळाटातली शांतीच असलेले, मोहाच्या फसव्या आकर्षणापासून दूर असलेले, चिरंतर शांतीत निवार करणारे जीवन दिव्य असते. आपण अशा कितीतरी लोकांना ओळखून असू
ज्यांनी आपले जीवन कटवट करून टाकलेले असते. त्यांचा विस्फोट रागीट स्वभावामुळे जे सुंदर आणि मधुर आहे त्या सगळ्यांचा विध्वस्त करून टाकला आहे. शांती गमावून बदनाम झाले आहे. बहुसंख्य लोक समजूतदारपणा आणि आत्मनियंत्रणाच्या अभावी त्यांचे जीवन उद्ध्वस्त करीत असतात आणि त्यांच्या सुखाला ग्रहण लावतात. ही खरोखरच विचार करण्यासारखी बाब आहे. आपल्याला आयुष्यात अगदी बोटावर मोजण्याइतके अल्पसंख्येने असे लोक भेटतात ज्यांच्या सुंदर चारित्र्याचे लक्षण असलेली बहुमूल्य शांती त्यांच्या मनात भरून राहिलेली असते. होय, मानवजात बेलगाम रागाने उसळून उठत आहे. अनिवार्य दुःखाने अतिशुद्ध बनली आहे. शंका आणि चिंता तिच्या चिंधड्या उडवत आहे. ज्यांच्या आपल्या विचारांवर ताबा आहे आणि ज्यांचे विचार शुद्ध आहे, अशा खऱ्या सुज्ञ लोकात इतके सामर्थ्य असते की ते वाऱ्याला देखील त्यांच्या आज्ञामानेप्रमाणे करायला लावतात. प्रचंड वादळात हेलकावे खाणाऱ्या आत्म्यांनो, तुम्ही जिथे आणि त्याच स्थितीत जगात असाल तिथे तुम्ही ते समजून घ्यावे. जीवनरूपी महासागरात स्मितहास्यरूपी परमसुखाची बेटेही असतात आणि तुम्ही आदर्शाने प्रकाशमान तट तुम्ही तिथे नेण्याची प्रतीक्षा करीत आहेत. तुमच्या विचारांच्या नौकाच्या सुकूनवर तुमची घट्ट पकड असू द्या. तुमच्या आत्म्याचे जहाज त्याच्या चालकावर विसंबून आहे. तो निद्रावस्थेत आहे. त्याला जागे करा. आत्मनियंत्रणाच खरी ताकद असते. योग्य विचार करण्यात कुशलता असते आणि शांतीत सामर्थ्य असते. तुमच्या हृदयाला म्हणा, शांती, स्थिर राहा. आजकाल आपल्याला वेळ पुरत नाही यावर तुम्ही कधी विचार केला आहे का? वेळात कामे झाली नाहीत किंवा केली नाहीत की आपल्याला चिडचिड होते, संताप होतो, राग येतो, तणाव वाढतो. वेळ पुरत नाही म्हणून सगळेच जण कायम घाई गडबडीत दिसतात. या सगळ्या भानगडीत मग ब्लड प्रेशर वाढते, मानसिक संतुलन बिघडते आणि कधीकधी तर अपघातही होतात. वेळाची कमतरता हे आपल्या जीवनातील एक कटू पण अपरिहार्य सत्य आहे. आपण पूर्वजांना अशा टाईम मॅनेजमेंटची गरज कधी पडल्याचे तुम्ही कधी ऐकले आहे का? मग आपल्यालाच का बरं या गोष्टींचा विचार करावा लागतोय? आपल्याला पूर्वजांनी दिवसाचे 24 तास मिळत होते. त्यांचा दिवस 48 तासांचा नव्हता. प्रत्येक पिढीला तर दिवसाचे 24 तासच मिळतात. पण 20व्या शतकाच्या सुरुवातीपासून वेळ अपुरा पडू लागला आणि वेळाची ही कमतरता दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. हे किती विचित्र आहे ना? कारण 20व्या शतकाच्या सुरुवातीपासून माणसाने वेळ वाचवण्यासाठी विविध उपकरणे शोधायला सुरुवात केली. 20व्या शतकापूर्वी कार, मोटारसायकल किंवा स्कूटर नव्हती. मात्र आपल्याला पूर्वजांना कुठे जायची घाईच नव्हती. गृहिणींना हाताशी मिक्सर, फूड प्रोसेसर किंवा मायक्रोवेव्ह अशा सोयी संता नसताना पाट्यावर मसाला वाटताना किंवा चुलीवर भाकरी भाजताना त्यांची कधी घाई गडबड नव्हती. पूर्वी वीज नव्हती, पण मात्र रात्र जागून कामेही करावी लागत नव्हती. त्यावेळेचं जगणं साधं सोपं होतं, कारण तेव्हा माणसाचं दैनंदिन आयुष्य घड्याच्या काट्यावर अवलंबून नव्हतं. औद्योगिक क्रांतीनंतर कारखाने, ऑफिस आणि नोकरी या चक्रात माणूस सापडला. तेव्हापासून तो घड्याळाच्या काट्याचा गुलाम झाला. पूर्वी आयुष्य साधं सोपं होतं आणि आता ते गुंतागुंतीचं झालं आहे. हेच आपल्याला समस्याचं मूळ कारण आहे. पूर्वी आयुष्य संत गतीने चालायचं, आता ते वेगवान झालंय. इंटरनेट आपल्या जगण्याचा अविभाज्य भाग बनला आहे. त्यामुळे एका क्षणात आपण जगाशी जोडले जातो. आता टीव्हीमुळे बटन दाबताच जगभराच्या बातम्या आपल्याला कळतात. कार, विमाने अशा प्रवाहाच्या साधनांमुळे आपण जगाच्या पाठीवर कुठेही वेगाने पोचू शकतो. आता आपल्या जवळच्या 3G मोबाईलमुळे आपण हवेत देशाशी बोलू शकतो, बघू शकतो. अशा आधुनिक शोधामुळे आपल्या जीवनाचा वेग वाढला आहे आणि त्याच्याबरोबर वेळेच्या अभावाचं कारणही आधुनिक उपकरणेच आहेत. त्यांच्यामुळे आपण जगाशी जोडले जातोय, पण कदाचित स्वतःपासून दूर जातोय. काही वेळा प्रश्न उत्तरापेक्षा अधिक महत्त्वाचे असतात. तुम्हाला जर खरोखरच
वेळाच्या सदुपयोगाचा गांभीर्याने विचार करायचा असेल तर यावर साधा सरळ उपाय म्हणजे या आधुनिक उपकरणापासून दूर राहा आणि परत एका जुन्या जीवनशैलीत स्वीकार करा. असे केलेत तर तुमचे जगणे सोपे होईल. नाही म्हणजे तुम्ही मातीची चूल वापरा किंवा मुंबईपासून दिल्लीपर्यंत पायी जात असे काही नाही. मोबाईल, टी व्ही, इंटरनेट, चॅटिंग अशा वेळ वाया घालवणाऱ्या गोष्टींचा वापर कमी करा, एवढंच माझं सांगणं आहे. पूर्वी घड्याळ वापरल्यावर हुकूम गाजवत नव्हतं. याचं कारण म्हणजे बहुतांश लोकांकडे घड्याळच नव्हतं. घड्यांच्या गजराची गरज नव्हती. कोंबड्याची बाग झोपेतून उठवायची. सकाळी उठून 8:15ला ती लोकल पकडायची. ताण नव्हता. एखादे काम सकाळी 9च्या ऐवजी 9:15ला जाऊन तरी चालत होतं. काहीचा फार फरक पडत नव्हता. पण आज मात्र पडतो. हा व्हिडिओ पुढे ऐकण्याअगोदर आधी एक गोष्ट नीट समजून घ्या. मधुमेह, उच्च रक्तदाब, कोलेस्ट्रॉल आणि हृदयरोग याचप्रमाणे वेळेचा अभाव ही देखील एक आधुनिक समस्या आहे आणि या समस्येचं मूळ आधुनिक जीवनशैलीत आहे. जर तुम्हाला या समस्येवर उपाय हवा असेल तर तुम्हाला तुमची जीवनशैली बदलावी लागेल. लक्षात ठेवा, जग बदलणार नाही, बदलावं तुम्हालाच लागेल. जर तुम्ही तुमची जीवनशैली आणि विचारसरणी बदलली तर तुमच्या आयुष्यातलं वेळाचं समीकरणही बदलेल. अल्बर्ट म्हटले होते, आपल्यासमोर ज्या महत्त्वाच्या समस्या टाकलेल्या असतात त्या विचारांच्या ज्या पातळीवर आपण निर्माण केल्या त्याच पातळीवर सोडवता येत नाही. जग खूपच बदललंय. आता मोठे लहानांना हरवत नाहीत तर वेगवान माणूस कमी वेगाने वाटचाल करणाऱ्या व्यक्तीचा पराभव करेल. आता चेंडू तुमच्या कोर्टात आहे. आपले विचार बदला, जीवनशैली बदला आणि वेळाचं योग्य व्यवस्थापन करून तुमचं जीवन बदला. या संदर्भात आधुनिक व्यवस्थापन शास्त्रातले गुरु पीटर ड्रुकर यांचे शब्द लक्षात ठेवा. जोपर्यंत आपण वेळाचं व्यवस्थापन करू शकत नाही तोपर्यंत आपण कोणत्याच गोष्टीचे व्यवस्थापन करू शकत नाही. आधुनिक औद्योगिक युगातील सगळ्यात महत्त्वाचे यंत्र हे वाफेचे इंजिन नसून घड्याळ हे आहे. विधात्याने माणूस घडवताना काही जणांना अधिक तर काही जणांना कमी सौंदर्य बहाल केले आहे. तेच आपण बुद्धीच्या किंवा संपत्तीच्या बाबतीत म्हणू शकतो. सौंदर्य, पैसा, बुद्धी यांच्या बाबतीत कमी अधिक होऊ शकतं. मात्र वेळ ही गोष्ट अशी आहे की ती मात्र त्याचे सर्वांना एकसारखी दिली आहे. एक दिवसाचे 24 तास. वेळ ही अशी संपत्ती आहे जी बँकेत जमा करता येत नाही. वेळ पुढे सरकणं तुमच्या हातात नाही. घड्याळाच्या काट्याबरोबर वेळ पुढे सरकत राहतो आणि आपल्या हातून निसटत राहतो. याचा वेळेचा आपण कसा उपयोग करतो तेच फक्त आपल्या हातात असतं. वेळेचा सदुपयोग केला तर परिणाम चांगला होतो. दुरुपयोग केला तर वाईट परिणाम येतात. तर गोष्ट लक्षात घ्या. म्हणायला आपल्याकडे 24 तास असतात पण वास्तविक एवढे तास आपल्याला मिळतच नाही. खरं तर वेळेच्या मोठ्या भागावर आपल्याच नियंत्रण असते. 8 तास झोपतो आणि 2 तास खाणं पिणं आणि इतर दैनंदिन जीवनात जात असतात. याचा अर्थ आपल्या हातात खरे तर 14 तासच उरतात. दुसऱ्यांच्या शब्दात सांगायचं तर 58% वेळाचं नियंत्रण करणं आपल्याला शक्य नाही. उरलेले 42% वर आपलं नियंत्रण आहे. सोयीसाठी आपण म्हणूया की 40% वेळ आपला ताबा नाही, 60% वेळावर आहे. भर्तृहरीने या संदर्भात अनेक शतकापूर्वी जे म्हटले आहे ते आजही लागू पडतं. विद्वात्याने माणसाला 100 वर्षे आयुष्य दिली आहे. त्यातील निम्मे रात्रीत निघून जातात. उरलेल्या निम्म्यातील अर्धा भाग लहानपण आणि वृद्धावस्थेत खर्च होतो. जी काही 25 वर्षे उरतात त्यात माणसाला आजारपण, वियोग अशी अनेक दुःखे सहन करावी लागतात. नोकरी करावी लागते. त्यामुळे पाण्यावर उठणाऱ्या तरंगासारखं चंचल उरलेलं आयुष्य सुखाला काडी मात्र जागा येत नाही. वेळ ही अमूल्य गोष्ट आहे कारण ती जगातील एकमेव अशी गोष्ट आहे की ती मर्यादित आहे. तुम्ही तसे पैसे कमावला तर तो परत मिळवू शकता. घर गमावलं तर परत मिळवू शकता. मात्र वेळ घालवला तर तो परत येत नाही. आपल्याजवळ
आयुष्यात वेळ खूप कमी आहे आणि तो मर्यादित आहे. जर आपण आपलं आयुष्य 100 वर्षाचं मानलं तर आमच्या जीवनात 36,500 दिवसच असतात. आता लगेच हिशोब करा की या 36,500 दिवसातील तुमच्याजवळ किती दिवस उरलेले आहे. या उरलेल्या किती दिवसात तुम्हाला तुमच्या ध्येयसिद्धी प्राप्त करायची आहे. गमावलेला पैसा स्वकष्टाने परत मिळवू शकता. गमावलेलं ज्ञान पुन्हा अभ्यासाने कमावू शकता. गमावलेलं आरोग्य औषधोपचाराने आणि संयमाने परत मिळवू शकता. मात्र गेलेला वेळ हा तुम्ही कायमचाच गमावलेला असतो. तो परत मिळवता येत नाही. जर आयुष्यात काही बनायचे असेल, करायचे असेल, कमवायचे असेल तर वेळेला जास्तीत जास्त सर्वोत्तम उपयोग कसा करता येईल ते शिकलं पाहिजे. कारण या भूतलीवरील आपल्याकडील असलेले मर्यादित वेळात आपल्याला पैसा, प्रसिद्धी, सुख, यश जे काही हवं ते मिळवायचं आहे. कॅलेंडर फसवत असतं. आपण जितक्या दिवसांचा उपयोग करू तितकेच दिवस वर्षात असतात. एक व्यक्ती एका वर्षाचा केवळ एका आठवड्याइतकाच उपयोग करून घेऊ शकतो, तर कोणी व्यक्ती एकाच आठवड्यातून संपूर्ण वर्षाइतके मूल्य कमावते. वेळ हे तुमच्या जीवनातलं एक नाणं आहे. तुमच्याकडे जेवढं एकच नाणं आहे आणि ते कसं खर्च करायचे ते फक्त तुम्हीच ठरवू शकता. त्यामुळे सावध राहा, नाहीतर तुमच्याऐवजी दुसरेच कोणी ते खर्च करतील. वेळ ही संपत्ती आहे असे म्हटले जाते, मात्र ही मन पूर्णपणे खरी नाही. खरी गोष्ट अशी आहे की वेळ ही संपत्तीची शक्यता आहे. जर तुम्ही वेळेचा सदुपयोग केला तरच तुम्ही पैसा मिळवू शकता. याउलट तुम्ही जर वेळेचा दुरुपयोग केला तर पैसा कमवण्याची शक्यता तुम्ही गमावता. तुमच्याकडे असलेला वेळ किती किमती आहे हे तुमचं खर्च नक्की माहीत आहे. नसेल तर पुढे दिलेल्या काही गोष्टींवर तुम्ही लक्ष द्या. तुमच्या कमाईला कामाच्या तासाने भागल्यावर तुम्हाला तुमच्या एका तासाच्या वेळेचा आजेचा मोल कळेल. कोणत्या गोष्टीत तुमचा निरर्थक वेळ जातोय किंवा गरजेपेक्षा जास्त वेळ तुम्ही देताय, कशात घालवतायत, कोणत्या गोष्टी करणं पूर्णपणे सोडून देणं किंवा काही गोष्टींमधला अनावश्यक वेळ काढून टाकता येईल, हे या विश्लेषणाचे उद्दिष्ट आहे. याबाबत गंभीरपणे विचार करा, कारण काही गोष्टी टाळून वेळ काढल्याशिवाय नवीन गोष्टी करायला वेळ मिळणं शक्य नाही. पुढच्या सिद्धांतात तुम्ही तुमचे आर्थिक लक्ष्य निश्चित करा. हे लक्ष्य साध्य करण्यासाठी तुम्हाला ज्यादा वेळ काढण्याची गरज भासणार आहे. जर तुम्ही जुना अनावश्यक गोष्टी करणं सोडलं तर तुम्हाला नवीन गोष्टी करण्यासाठीचा ज्यादा वेळ मिळू शकेल. वेळेच्या हिशोबाचं विश्लेषण करताना ज्या गोष्टी तुमच्या प्रगतीच्या दृष्टीने महत्त्वाच्या नसतील त्यांच्याखाली लाल पेनाचा रेगा मारा. TV बघणं, मोबाईलवर बोलणं, मित्रांबरोबर पार्टी या गोष्टी अशा प्रकारे अनावश्यक असू शकतात. जर तुम्ही अगदी 100% विश्लेषण केलं तर अशी कितीतरी उदाहरणं तुमच्या लक्षात येतील. चुटकीसरशी मग तुम्ही काही तास नवनिर्मितीसाठी मिळवू शकाल. या गोष्टी करण्यातून तुमच्या हाती काहीच लागत नाही. अशा अनावश्यक गोष्टीतला वेळ उपयुक्त गोष्टी करण्यात तुम्ही कहाणी घालू शकता. जे लोक स्वतःच्या वेळेचा सर्वात जास्त अपव्यय करतात तेच सर्वात आधी वेळ कमी पडतो म्हणून रडगाणं गात असतात. असं बघा, वेळाचं लॉगबुक ठेवण्याआधी जर तुम्हाला कोणती विचारलं की तुम्ही वेळ वाया घालवता तर तुम्ही तात्वताने म्हटलं पाहिजे, छे मी जराही वेळ वाया घालवत नाही. हा मनुष्य स्वभाव आहे. याला नेहमीच असं वाटतं की तो जे करतो ते बरोबर करतो. याचं मुख्य कारण असं आहे की आपण काही चुकीचं करत आहोत याबाबत तो अनभिज्ञ आचतो. कारण आपण काय चुकीची गोष्ट करतोय हे त्याला माहीत असतं तर त्याने ती गोष्ट केलीच नसती. वेळेच्या नियोजनाच्या बाबतीत असंच होतं. तुमचा दोष नसतो. तुमचा किती वेळ अनावश्यक खर्च पडतोय आणि कुठे खर्ची पडतोय याचं भानच तुम्हाला नसतं. तसंच हिशोब लिहिला असतात तेव्हा तुम्हाला भान येईल. म्हणूनच वेळाच्या सर्वश्रेष्ठ उपयोगाचा पहिला सिद्धांत म्हणजे लिहायला सुरुवात करा. 8 तास नोकरी आणि 8 तास झोपेपर्यंत उरलेले 8 तासच कुठे हरवून जातात ते समजणारच नाही. धैर्य ठरवण्यामुळे तुमच्या योजनेला एक स्वरूप येते. योजनेमुळे कोणते कार्य करायचे ते ठरवते. कार्यामुळे परिणाम साध्य होतात आणि परिणामामुळे
तुम्हाला यश मिळते. हे सर्व ध्येय निश्चितीपासून सुरू होते. ध्येय जर निश्चित नसेल तर तुमचे यशही अनिश्चित आहे. आपल्याला कुठे पोहोचायचे आहे हे जर माहीत नसेल तर तुम्ही कुठेच पोहोचणार नाही. एखाद्या प्रवासाला जाण्यापूर्वी आपल्याला कुठे जायचे आहे हे माहीत असणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे तुम्हाला आर्थिक क्षेत्रात आपल्याला कुठे पोहोचायचे आहे हे देखील माहीत पाहिजे. जर तुमची तिथे पोहोचू शकाल नाही तर तुम्ही तुमचा क्षितिज ठरवलेला नाही तर क्षितिजाला गवसणी घालण्याचे स्वप्न कसे पूर्ण करणार? त्या दिशेने प्रयत्न कसे करणार? जर तुम्हाला आयुष्यात काही करायचे असेल तर त्यासाठी ध्येय निश्चित हवी. ध्येय दोन प्रकारचे असतात, सामान्य ध्येय आणि निश्चित ध्येय. सामान्य ध्येयाचे रूपांतर स्वरूप पुढील प्रमाणे असते: मी आणखी जास्त मेहनत करीन, मी माझे कार्यशाले वाढवीन, मी माझी योग्यता वाढवीन इत्यादी. दुसऱ्या बाजूला निश्चित ध्येय पुढील स्वरूपात असतात: मी रोज 8 तास काम करेन किंवा मी दरमहा 20,000 रुपये कमवीन, मी सॉफ्टवेअर इंजिनिअर कोर्स करीन. जे ध्येयाला मोजता येतं ते ध्येय निश्चित असते. तुमचे लक्ष जेवढे स्पष्ट असेल तेवढी त्याच्या सफलतेची शक्यता जास्त स्पष्ट असते. आर्थिक ध्येय किती महत्त्वाचे असते त्याचे एक उदाहरण बघूया. एका सेल्समनची पत्नी बरेच दिवस हॉस्पिटलमध्ये होती. असे असताना देखील सेल्समनने त्या वर्षी त्याच्या सर्वसामान्य क्षमतेपेक्षा जवळजवळ दुप्पट माल विकला होता. तेव्हा त्याच्या यशाचे कारण विचारले गेले. तेव्हा त्याने सांगितले की त्याच्यापुढे जेव्हा हॉस्पिटलचे बिल आले तेव्हाच त्याला कळले की एवढे बिल चुकवायचे असेल तर मला माल विकला पाहिजे. या उदाहरणावरून एक गोष्ट स्पष्ट होते की जेव्हा एखादा माणूस निश्चय करतो तेव्हा तो आपले आर्थिक लक्ष्य पूर्ण करू शकतो. यासाठी गरज आहे ती त्याच्यापुढे निश्चित ध्येय असण्याची. म्हणूनच वेळेच्या सर्वश्रेष्ठ उपयोगाचा दुसरा सिद्धांत आहे, आर्थिक लक्ष्य ठरवा. श्रीमंत होण्याचा अर्थ आहे पैसा कमवणे. अत्यंत श्रीमंत असण्याचा अर्थ आहे वेळ असणे. आर्थिक लक्ष्य निश्चित करणे अगदी सोपे आहे. सर्वप्रथम तुम्हाला दर महिना किती पैसे कमवायचे आहे ते ठरवा. मग गणिताचा वापर करून तेवढे पैसे कसे कमवायचे ते ठरवा. उदाहरणार्थ, एखाद्या दुकानदाराला दर महिन्यात 10,000 रुपये कमवायचे असतील तर एक वस्तू विकून त्याला 50 रुपये नफा मिळत असेल तर हिशोब सोपा आहे. त्याला दर महिना 200 वस्तू विकायच्या आहेत. जर तो महिन्यात 25 दिवस काम करत असेल तर त्याला रोज 8 वस्तू विकाव्या लागतील. एखादा हा आकडा निश्चित झाला की तो कामात टाळाटाळ करू शकत नाही. मूड नाही, बोर झालो या संबंधित जागता येणार नाही, सांगता येणार नाही. कारण याच्यापुढे कागदावर मांडलेले हिशोब त्याला सांगतो आहे की रोज एवढा काम करायचे आहे. लक्ष्य निश्चित झाले की तुम्हाला प्रत्येक क्षणी तुमच्या प्रगतीची किंवा ती समाधानकारक आहे किंवा नाही याचे भान राहते. वर दिलेल्या उदाहरणाचा विचार करायचा तर 8 वस्तू विकल्यावर दुकानदाराला आपले त्या दिवसाचे लक्ष्य पूर्ण झाले समजले. तसे नाही झाले तर दुसऱ्या दिवशी 8 पेक्षा जास्त वस्तू विकायच्या आहेत हे देखील लक्षात येईल. आर्थिक लक्ष्य 20-20 क्रिकेट मॅचच्या दृष्टीप्रमाणे असते. नंतर खेळणाऱ्या टीमला आपले उद्दिष्ट काय आहे ते माहीत नसते. जिंकण्यासाठी प्रत्येक ओव्हरमध्ये सरासरी किती धावा करायच्या आहे, प्रत्येक ओव्हरनंतर अपेक्षित सरासरी कमी जास्त होते. हेच कारण मासिक किंवा वार्षिक आर्थिकदृष्ट्या बाबतीत म्हणू शकतो. आपण कुठे चाललो आहोत हे माहीत असणाऱ्या माणसाला जगातील प्रत्येक व्यक्ती बाजूला सरकून वाट करून देतो. आर्थिक लक्ष्य बनवणे आणि त्या संदर्भात आपली प्रगती तपासून बघणे अत्यंत आवश्यक आहे. कारण बऱ्याच वेळा आपण याबाबतीत अनभिज्ञ असतो. आपल्याला वाटते की आपण फार मेहनत करतो किंवा यापेक्षा जास्त मेहनत करणे शक्य नाही. मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा, कष्टाचा अर्थ नेहमी यश असा होत नसतो. यश मिळवण्यासाठी आपले कष्ट योग्य दिशेने होणे महत्त्वाचे आहे. आर्थिक विश्लेषणातून आपले कष्ट योग्य दिशेने होत आहे किंवा नाही ते देखील कळते. तुमचा इनपुट किती आहे ते महत्त्वाचे नाही, तुमचा आउटपुट किती आहे ते महत्त्वाचे आहे. याचाच अर्थ तुम्ही किती मेहनत करता ते महत्त्वाचे नसून त्यात तुम्हाला किती यश मिळते ते महत्त्वाचे आहे. आजचा हा स्वामी संदेश आपण इथेच समाप्त करतो. असे स्वामींचे प्रेम संदेश ऐकण्यासाठी आताच आपल्या स्वामी भक्त या चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करा आणि त्याचबरोबर आपल्या स्वामी संदेशाला
लाईक करून खाली कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. चला तर मग आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.